आहात आपला आवाज। आताची बातमी आहे, संजय राऊतांचा जामीन कायम रद्द राहणार की नाही। पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये राऊत हे तब्बल 100 दिवस तुरुंगात होते। जामिनाला ईडीकडून विरोध होत आहे, मात्र राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आजच या याचिकेवर सुनावणी होणार आहे, त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दुसरीकडे संजय राऊत हे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी राऊतांचा हा दौरा असल्यानं या दौऱ्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। राऊत यांच्या दौऱ्याआधीच नाशिकमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा असा धक्का बसलाय। ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। यापूर्वी देखील संजय राऊत यांनी नाशिकचा दौरा केला होता। संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरून परतताच ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता आणि आता राऊत यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्यानं राऊतांचा हा दौरा देखील आता चर्चेत आलेला आहे। 100 दिवस जेलची हवा खाऊन बाहेर आल्यानंतर आता राऊतांचा जामीन कायम राहणार की रद्द होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।